की कोल्हापूर म्हणजे एक सुधारित खेडा आहे. गुत्तापा झालेला आहे सगळ्या शहराचा. की त्या शिळीच्या शिफ्टीसारखी धड झाकता येत नाही धड मारता येत नाही अशी अवस्था आहे नगरपालिकेची आहे. कर्मचारी संख्या जर कमी झाली असेल तर पगारावर पैसा किती खर्च होतो तुमचा? प्रशासक आणि राजकीय नेते हे संगनमतानं चाललं असं थोडक्यात दिसतंय. याच पहिल्यांदा दिलेले नाहीत असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर. की बाबा आपले कोल्हापूर शहर एवढं सुंदर असताना आपल्या लोकांच्या तोंडून वाईट येणे बरोबर नाही. त्यांनी एकदा ह्या बिंदू चौकात येऊन सांगावं की माझा ह्या कारणासाठी या हद्दवाढीला विरोध आहे. कर चुकवायसाठी चाललेले सगळे यांचे कारभार आहेत आणि ह्यांना हे राजकीय नेतेच पाठीशी घालत आहेत. डेव्हलपमेंट झिरो आहे. नमस्कार, मी संदीप कांबळे. लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. लाईव्ह मराठीच्या जनतेचा जाहीरनामा, चर्चा फक्त विकासाची, राजकारणाची नव्हे, ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा खासबाग मैदानामध्ये आहोत. कोल्हापूरच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. असं असताना या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या शहराच्या प्रश्न असतील, ह्या शहराच्या समस्या असतील, ह्या शहराचं विस्तारीकरण असेल, याच्या अंतर्गत जे काय मूलभूत गरजा आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, इथल्या नागरिकांना, इथल्या जनतेला काय वाटतं आहे, आणि या संदर्भात आपल्याला बोलण्याची कोल्हापूरमधील नागरिक कृती समितीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आज आपण त्याची चर्चा करूया. सर नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये इतक्या वर्षाचा कोल्हापूरचा विकास आणि नागरिकांना काय वाटतं की ह्याच्यामध्ये काय होणं गरजेचं आहे. जर जग आपण म्हणतो की 5 ट्रिलियन इकॉनॉमी होते, सत्ताधारी असे म्हणतात, मग खरोखर ह्या खेडोपाड्या छोटी मोठी शहरं आहेत, ह्या शहरांचा विकास त्या पद्धतीने झाला आहे का? पवारसाहेब आपल्यासोबत बोलणार आहेत. पवारसाहेब नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला समजला असेल की खरोखर जर जागतिक आपण महासत्ता होतो आहे तर ह्या देशातील, महाराष्ट्रातील छोटी मोठी शहरं आहेत, त्या मनानं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुराचं महत्त्वाचं शहर आहे, विकास झाला आहे. कोल्हापूर हे शहर फक्त म्हणायपुरतंच आहे. खेदानं आम्हाला म्हणावं लागेल की कोल्हापूर म्हणजे एक सुधारित खेडा आहे. राज्यकर्त्यांनी, मग ते कुठले असतील, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षाचे असतील, ते प्रत्येक वेळेला कोण सत्तेत असतो कोण नसतो, त्यांनी या शहराचा विकासच केलेला नाही. विकास हा लांब आहे. पहिल्यांदा कोल्हापूर शहरामध्ये ज्या भौतिक नागरी सुविधा आहेत त्या देणं गरजेचं आहे. आज कचऱ्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेच्या गटारींचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. हे जे काय, हा विकास नव्हे, ह्या भौतिक सुविधा आहेत, हेच दिलेलं नाही. त्यामुळे पर्यटक कसा आकर्षित होणार? आकर्षित होतो आहे पर्यटक, पण इथल्या सुविधा बघून नाराज होऊन निघून जातो आहे. त्यामुळं राज्यकर्त्यांनी ह्या ज्या नागरी आणि भौतिक सुविधा आहेत याच पहिल्यांदा दिलेल्या नाहीत असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर. गेले 9 वर्ष म्हणजे निवडणुका नाहीत. बरोबर. प्रशासनाचं इथं कारभार होता शहरावर. काही ऐतिहासिक आपल्या ह्या शहरातल्या वास्तू आहेत, त्यामध्ये एक खासबागसुद्धा आहे, बिंदू चौक आहे, वाहतुकीचा जो कोंडी होती या ठिकाणी, रस्त्याचा वारंवार प्रश्न समोर येतो आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे शहराचा. मला एक सांगा, ह्या सगळ्या प्रशासनाच्या काळामध्ये ह्या गोष्टी का सुटल्या नसतील? खरं म्हणजे प्रशासनानं हे करायला पाहिजे होतं, कारण त्यांच्यावरती तसं म्हणजे कुणाचं बंधन नव्हतं. अतिक्रमण काढू नका किंवा या ठिकाणी अमुक करू नका हे सांगायला त्यांना स्वायत्ता होती या अधिकाऱ्यांना. प्रशासकाने 2 वेळा या ठिकाणी महिलाच प्रशासक होत्या, त्यांनी काही काम केलं नाही असं आमचं मत आहे. कोणतं काम प्रामुख्यानं ह्या शहराला होणं गरजेचं अतिशय तातडीनं सुरू आता? कोल्हापूर शहर ही सर्व नेते असं म्हणतात का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हे असताना ह्या ठिकाणी ह्या अंबाबाईच्या चरणी ह्या राज्यातील नेते, देशातील नेते ज्यावेळी येतात त्यावेळी आश्वासन फक्त दिलं जातात, शहराचा विकास करू, शहर आम्ही समृद्ध करू. ह्या शहराची मूळची जी म्हणजे मागणी आहे ती हद्दवाढ. 1972ला ह्या महानगरपालिकेची स्थापना झाली आणि असं असताना आज तागाय त्याला 1 इंचही हद्दवाढ दिलेली नाही. त्यामुळं हे शहर हे असं थोडक्यात आमच्या मराठी आणि कोल्हापूर भाषेत गुत्तापा झालेला आहे सगळ्या शहराचा. कुणाला कशाची सुविधा नाहीत, ना रस्ते आहेत, ना सरळ गटर्स आहेत, ना ड्रेनेज लाईन आहे, ना बागा सरळ आहेत. बागा खात्यामध्ये ह्या महानगरपालिकेच्या कर्मचारी संख्या 650 होती, आज ती फक्त 50 राहिलेली आहे. त्या बागा आहेत का त्या ठिकाणी तिने लोकांचे अड्डे केलेत गांजा वाढायचे. हा आता प्रश्न लोकांना पडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल
तर ह्या शहराच्या हद्दवाढीकरता शहराचे आमदार फक्त वारंवार मागणी करतात. तर ह्या कोल्हापूर जिल्ह्यातला एकही नेता हद्दवाढ करू किंवा करूया असं म्हणत नाही. हे न सुटलेलं ह्या जनतेला कोडा आहे. लोकांच्या समोर हिने ज्या काही समस्या यांच्या आहेत, हद्दवाढ करण्याला जे काही विरोध करणारे आहेत, त्यांनी एकदा ह्या बिंदू चौकात येऊन सांगावं की माझा ह्या कारणासाठी या हद्दवाढीला विरोध आहे. झालं, आता गेली जवळजवळ आता 40 वर्ष 45 वर्ष झाली. एकदा तर हद्दवाढ द्या, त्याशिवाय शहरात समस्या सुटणार नाही. त्या आज 5 लाख लोकसंख्या असलेले शहर आज 10 लाखाच्या वर गेलं तरी देखील तुम्ही त्याला हद्दवाढ देत नाही. कुठंतरी हे सुटलं पाहिजे ग्रहण हद्दवाढीचं. आणि ज्यावेळी हे लोक जे राजकर्ते हद्दवाढीचा जे घोंगडा आहेत कशामुळे भिजत पडला असेल? राजकारण्याच्या नाकारतेपणामुळं, शासनाच्या आणि राजकर्त्याच्या. काही ठिकाणी तिथल्या गावांचे सुद्धा काही त्याला विरोध आहे. आता गावं जर कंबा, पाचगाव, गिरगाव, नागदेवाडी ही गावं जर बुजगाव, गांधी वाळवडे ही गावं जर आज शहर कुठलं आणि गाव कुठलं हेच ओळखून येत नाही. त्यांना सगळ्या सुविधा पाहिजे तिथल्या. त्यांना बस पाहिजे, त्यांना अग्निशमक दल पाहिजे, खरं स्मशानभूमी वापरायला पाहिजे, खरं त्यांना हद्दवाढ नको. हे कर चुकवायसाठी चाललेले सगळे यांचे कारभार आहेत आणि ह्यांना हे राजकीय नेतेच पाठीशी घालत आहेत. खरं पाहता हद्दवाढीचा एक ऐरणीवरचा मुद्दा आहे. मला एक गोष्ट आपल्याला एक विचारायची आहे की इथल्या जी उपनगरं आहेत, शहराची उपनगरं आहेत, ह्या शहराच्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास झाला आहे का? कारण इथली गावांतल्या लोकांचं त्या गावांच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या शहराचाच विकास एवढा कमी आहे. मग आम्हाला तिथं घेऊन आमची स्वायत्ता परत घेऊन फक्त आम्हाला करासाठी तिथं घेतात आणि परत सुविधेचं काय? जर द्यायचं असतं तिथल्या उपनगराला सुविधा अगोदर देणं गरजेचं होतं. मग नगरपालिकेनं अगदी बरोबर आहे. महानगरपालिकेचा कारभारच असा विचित्र आहे आणि तो नियंत्रित नाही आहे, दूरदृष्टीचा नाही आहे. आत्तापर्यंत दूरदृष्टीनं कुठलंच काम ह्या महानगरपालिकेनं केलेलं नाही आहे. करायचं ते तकलुबी करायचं आहे. आत्ता केलेले रस्ते 4 महिन्यांनी रस्तात. नागरिक सुविधा तर बनवायचं आहे. येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांसाठी सार्वजनिक मुताऱ्या, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह अजिबात नाही आहेत. याच्यासाठी आम्ही अनेक वेळा मागणी केली पण ते होत नाहीत. होत्या ते पण पाडल्यात. आणि उपनगराचा विषय पण असाच आहे. तिथल्या ज्या भागातल्या लोकांचा पण शहरात याला उत्सुक नाही आहेत आणि इथले लोक काही करत नाहीत. आणि प्रशासकांनी स्वतःचे जे पॉवर आहे, आता गेली 8-9 वर्ष कोणी नाही आहे, प्रशासकांनी स्वतःचे अधिकार वापरायला पाहिजे, ते वापरत नाही आहेत. त्यांचं पण काम तपकुलबीज आहे. महानगरपालिकेची अवस्था अशी आहे की त्या शिळीच्या शिफ्टीसारखी धड झाकता येत नाही, धड मारता येत नाही, अशी अवस्था ह्या नगरपालिकेची आहे. मग त्या अधिकाऱ्यांना किती काय म्हणजे एवढे निर्लज्ज झाले, त्यांना काही फरकच पडत नाही. त्यांच्या आबरू काढा काय म्हणा, काही नाही, तेवढ्यापुरतं ते वेळ मारून येतात आणि काहीच करत नाही आहेत. लोकप्रतिनिधी आहेत की तुमचे या गोष्टीला? लोकप्रतिनिधी काय ते त्यांच्या लेवलला आमदार असतील, खासदार असतील, त्यांची व्यक्तिगत कामं झाली ना. त्यांचा शहराच्यावर जेवढं दूरदृष्टीनं जो विचार करायला पाहिजे. वाढतं शहर, बाहेरचे येणारं पर्यटक, देवीसाठी होणारी गर्दी, ह्याच्या दृष्टीनं काहीच नाही आहे. पार्किंगची सोय नाही, बाकीच्या गोष्टी ज्या मिळायला पाहिजेत पर्यटकांना त्या सुविधा मिळत नाही आहेत. मग ह्याला जबाबदार कोण आहे? नको तिथं फंड आणून खर्च करतात. नुसत्या फंडांच्या घोषणाच आहेत. 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी, कुठं खर्च होतं ते कळतच नाही आहे. घोषणा तर मात्र जोरात असतात. त्यामुळं कसं आहे, त्याला आमचे राजकर्ते पण तेवढे जबाबदार आहेत. त्यांचा पण प्रशासनावर अंकुश नाही आहे. मी संगनमतानं चाललं की काय असे लोकांच्या चर्चा आहे. प्रशासक आणि राजकीय नेते हे संगनमतानं चाललं असं थोडक्यात दिसतं. मला एक की महत्त्वाचा मुद्दा तो प्रश्न उभा राहतो की उपनगराचा, तुमच्या शहराचे जे उपनगर आहेत, संभाजीनगर असतील, सानेगुरुवास असतील, ह्या साईडचे जे इथल्या शहरांचा जो मूलभूत विकास असतील, रस्ते असतील, म्हणजे उदाहरणार्थ मला एक हा प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारतो की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 10-10 वेळा तुमचे रस्ते होतात, पण उपनगराचं डेव्हलपमेंट जिथं विस्तारीकरण होतं आहे, नियोजनबद्ध शहर इथं विकासाला चान्स आहे अजूनसुद्धा, तिथं झालं नाही. मग नवीन हे परत गावं घ्यायची, हद्दवाढीमध्ये घ्यायची आणि परत तो फक्त त्यांना मूलभूत सुविधा देण्याचं काम कोण करणार? कोल्हापूर शहर हे पूर्वीपासून समृद्ध असलेलं शहर आहे. कोल्हापूर शहरामध्ये कशाची कमतरता नाही आहे आणि ह्या शहरामध्ये जमा होणारा महसूल हा राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर देतो. त्या मानानं आम्हाला ह्या शहरामध्ये कुठल्या सुविधा मिळत नाहीत. जे काय ते तुटपुंजा निधी तो त्याच ठराविक ठिकाणी खर्च केला जातो आहे, ह्या उपनगरामध्ये केला जात नाही, ही सत्यस्थिती आहे. आणि मुळात ह्या महानगरपालिकेचा स्थानिक स्वराज्य संस्था जो दर्जा होता तो संपवलेला आहे. ह्या महापालिकेच्या एरियामध्ये किती व्याट जमा झाला
ह्या महापालिकेच्या एरियामधून किती GST जमा झाला आणि त्याला किती खर्च. आज आमच्या विकासावर निदान 60% खर्च व्हायला पाहिजे, ते होत नाही. GSTचे पैसे आम्हाला यायला पाहिजेत, ते येत नाही आहेत. आणि मग विकास कसा होणार. स्थानिक स्वराज्य संस्था असताना घरपाळा प्लस तुमचा भाडेपट्टी काय महापालिका येईल ती आणि त्यानंतर जकात किंवा LPT ह्यातून पैसे जमा होत होते. आज ती तुम्हाला 17 साली ज्यावेळी तुम्ही GST आणला त्यानंतर दरवर्षी तुम्ही 5% त्याला वाढ द्यायचं होतं. माझ्या अंदाजानं ज्यावेळी LPT बंद केला त्यावेळी तो अंदाजित 150 कोटीच्या वर होता. आज आम्हाला महिन्याला जे अनुदान येतं आहे 12-13 कोटी रुपये ते फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतं. आणि हे असं असताना तुम्ही विकासासाठी कुठं निधी देत आहे काय. मग महानगरपालिका स्पेसिफिक असा कुठला निधीच नाही आहे दुसरा, त्यांच्या घरपाळ्यातून चालवायचं. आज ह्या महानगरपालिकेची 6000च्या आसपास कर्मचारी संख्या असणारी 3000च्या आत आली. तुम्ही म्हणताय पगारावर पैसे खर्च होतात, मग कर्मचारी संख्या जर कमी झाली असेल तर पगारावर पैसा किती खर्च होतो तुमचा ही कोणच सांगत नाही, कोण विचारणार नाही. ह्या शहरातील जे लढाऊ जे नेते होते, मग ते प्राचार्य ND पाटील साहेब असतील, सदाशिव मंडलिक असतील, पानसरे साहेब असतील, हे सर्व आता संपलेले आहेत. लढाऊ नेतृत्व कोण राहिलेलं नाही आणि यंग जनरेशन सगळं याला काय देणं घेणं नाही या ठिकाणी. असं असताना शहराचा विकास, त्या उपनगराचा विकास, आता उपनगरामध्ये ज्या विकास लेआउट तयार केला जातो त्या बिल्डरकडून सगळं डेव्हलप करून घेतलं जाते. मग ते रस्ते असू देत, गटरच असू दे, ड्रेनेज लाईन असू दे, पाण्याची लाईन असू दे, ट्रान्सफॉर्मर असू दे किंवा त्या ठिकाणी उभा करायची लाईटचे पोल असू दे, हे त्या सगळं बिल्डरनं डेव्हलप करून द्यायचं आणि मग महापालिकेनं ताब्यात घ्यायचं. प्लस विकास बांधकाम परवानगी घेताना विकास करा तुम्ही भरून घेताय. एवढं सगळं देऊन महापालिका बोजा काय मग आता, मग का करत नाही ती शिकून विचारणंच राहिलेलं नाही शहरामध्ये. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार ह्या गोष्टी मतदारांना आता कशाबद्दल भुलवलं जातं हे सगळ्या शहराला आणि याला देशाला माहीत आहे किंवा राज्यालाही माहीत आहे. हे प्रकार ज्यावेळी जोपर्यंत चालू राहतील तोपर्यंत लोकांचा नाही, देशाचा नाही, राज्याचाही नाही, शहराचा कशाचा विकास होणार नाही. लोकांनी लोकशाही म्हणजे आज एक प्रकारचं मतदान करायचं नाही, मत विक्री करायचं अशा प्रकारचं आता हे धोरण अवलंबलेलं आहे. आपण काय करता. रिक्षा व्यवसाय आपण हा रिक्षा व्यवसाय करता कधीपासून करता. 30 वर्ष. काय वाटतं तुम्ही रिक्षा चालवत असताना ह्या शहराविषयी तुमचं काय मत आहे सांगा. पॅसेंजर ज्या टायमाला रिक्षामध्ये बसतो आहे त्या टायमाला रिक्षा रस्त्यावरून जात असताना 1000 खड्ड्यांना तोंड द्यायला लागते. ह्या गाडीला 3 चाक आहेत, एक खड्डा चुकवण्यासाठी दुसरं चाक खड्ड्यात जाते, त्यामुळे पॅसेंजरला थोडा त्रास होतो. मग ते त्यांच्या तोंडातून वाईट गेलं जाते की हे जाऊ नये, की बाबा आपले कोल्हापूर शहर एवढं सुंदर असताना आपल्या लोकांच्या तोंडून वाईट येणे बरोबर नाही. आणि स्वच्छता तर साहेब अजिबात नाही, झाडलोट केलं जात नाही, औषध फवारणी केली जात नाही, गटर काढल्या जात नाहीत, एवढीच आमची अडचण आहे. काय तुम्हाला काय वाटतं. मी रिक्षा व्यावसायिक प्रशासनाचं ह्यात पूर्ण दुर्लक्ष आहे कामाच्या बाबतीत. कोणतेही रस्ते करताना टेंडर पद्धतीने केलं जात नाही, त्याची प्रशासनाने काळजी घेणे गरजेचं आहे. परत खड्डे आहेत रस्त्याला. पॅसेंजर आम्हाला विचारलं ते की साहेब कसं काय कोल्हापूर कसं काय आहे, आम्ही ते बघा साहेब तर खड्डे कसे काय. प्रशासन वारंवार तक्रार करूनसुद्धा खड्डे मुजले जात नाहीत आणि प्रशासन वेळेवर अधिकारी वेळेवर लक्ष घालणं गरजेचं आहे. टेंडर पद्धतीने रस्त्याचं काम केलं जात नाही. मग कसं केलं जातं. टेंडर पद्धतीने केलं पाहिजे, कारण प्रशासनाला लक्ष घातलं पाहिजे टेंडर पहिले केले का नाही. काय प्रशासन काय लक्ष घातलं. जे टेंडर कॉन्ट्रॅक्टर देते ते ठेकेदार त्या पद्धतीने काम केले का नाही हे प्रशासन लक्ष घालणं गरजेचं आहे त्यात. पवार सर मला सांगा की एकीकडे शहराचं विस्तारीकरण होतं आहे, नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, शहरामध्ये जे क्रीडा संकुल होतं आहे, IT पार्क येते, सर्किट बेंचसाठी प्रस्तावित आहे जागा शेंडा पार्कमध्ये. असं असताना ह्या शहराचा आता नागरीकरणाचा बोजा शहरावरती वाढणार आहे. मग ह्या बोजा ह्या बोजाचा मिळणाऱ्या सुविधा नागरिकांना त्या कशा पद्धतीने मिळायला पाहिजे, कशा पद्धतीने ते होणं गरजेचं आहे. याकरता पहिल्यांदा विस्तारीकरण झालं पाहिजे, म्हणजे हद्दवाढ झाली पाहिजे. जे काय त्यांचा प्रस्ताव होता किरकोळ आजूबाजूची, आता ती शहरात असल्यासारखीच अवस्था आहे त्या खेडेगावांची, म्हणजे ग्रामीण भाग शहरापेक्षा चकचकीत आहे तिथं. ह्या प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा स्वतःच्या स्वार्थासाठी हे हद्दवाढीला इकडं आमच्या स्टेजवर बसून हद्दवाढ झाली पाहिजे म्हणायचं आणि तिकडं त्या लोकांना उठवून बसायचं, असे उद्योग हे आमच्या राज्यकर्त्यांचे चालू आहेत. आणि हद्दवाढ करणं शासनाचा अधिकार आहे. मुलगा ज्यावेळा पहिलीमध्ये पास होतो त्याला ह्याला दुसरीत घालू का म्हणून विचारायचं नसतं. तर त्या पद्धतीनं शासनानं डायरेक्ट हद्दवाढीची अधिसूचना काढायची असते
आणि त्या ग्रामीण जनतेचा गैरसमज करून ठेवलेला आहे की तुम्हाला कराचा बोजा बसेल वगैरे. माझ्या माहितीप्रमाणे पहिली 5 वर्षे यांना कुठलाही टॅक्स बसत नाही. गैरसमज सगळे करून ठेवल्यामुळे ती जनताही उठून बसले. जर वास्तव जर बघितलं तर तसा हद्दवाढीला ग्रामीण भागातल्या जनतेचा विरोध नाही, मूठभर पुढाऱ्यांचा विरोध आहे आणि तो त्यांनी करू नये. ही जी काय शहराच्या तुम्ही उपभोग घेताय ना शहरातल्या ह्याचा, मग हे करायला काय हरकत आहे तुम्ही यामध्ये यायला. आणि राज्यकर्त्यांनी पण जर तुम्हाला हद्दवाढ करायची नसेल तर मग कशाकरता तुम्ही बोनसाय रोप करून ठेवलं आहे कुंडीतलं कोल्हापूर महानगरपालिका. महानगरपालिका नाव काढा आणि कोल्हापूर नगरपालिका करा. विनाकारण आम्हाला कराचा भुर्दंड बसतो आहे. घरफाळ्याची वाढ, कुठलं अनुदान येत नाही, तुम्हीच कमवा आणि तुम्हीच खर्च करा असं जे महापालिकेचं जे काय ब्रीदवाक्य आहे जो GR, त्याप्रमाणे विनाकारण आम्हाला भुर्दंड बसतो आहे. सुविधा काही मिळत नाहीत. म्हणून विस्तारीकरण आणि नियोजित पद्धतीनं हा शहराचा हे विकास झाला पाहिजे. शहराचं वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मग या बसेस असतील किंवा इतर ज्या सुविधा असतील, शौचालयाचे प्रश्न एक प्रामुख्याने ते पर्यटकांना येणारा, जसं या काकांनी मांडलं मागाशी म्हटलं की तर प्रवासी येतात त्यांना शौचालय, वाहतूक असेल, पार्किंगची व्यवस्था असतील आणि सार्वजनिक शौचालय, ह्याविषयी नगरपालिकेच्या काय भूमिका असेल? पिढी दर पिढी आम्ही बघत आलो की आता जो प्रश्न तुम्ही विचारला तो तसाच राहत आलेला आहे. डेव्हलपमेंट ही जी 100% व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये ती झालेली नाही आहे आणि येणाऱ्या काळात होईल का नाही हा मोठा एक प्रश्न आहे. आज आम्ही कमीत कमी 25 प्रश्न असे काढलेले आहेत की ते वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत. ते जर सुटले असते तर शहराची जी ओळख आहे रस्त्यांपासून जी होते ती फार सुंदर झाली असती. डेव्हलपमेंट 0 आहे. कारण मी आत्ता 42 वर्षाचा आहे. मी पाहत आलो की जो विकास आम्हाला पाहिजे होता, आमची आता पिढी आता गेलेली आहे, येणाऱ्या पिढीला पण तसंच राहते की काय हा एक मोठा प्रश्न आहे. यासाठी आता आम्ही एक पॅम्पलेट स्वतःच तयार करतो आहे, सोशल मीडियावर टाकण्याचा विचार करतो आहे की हे प्रश्न वर्षानुवर्ष पेंडिंग का ठेवले. महापालिका प्रशासकांनी असू दे, जेवढे नगरसेवक होऊन गेले, जेवढे आमदार होऊन गेले, जेवढे खासदार होऊन गेले, का ठेवले हा एक प्रश्न आम्ही ह्याच्यातून मांडतो आहे. तर आज आपण पाहिलं की शहराची जी नागरिक कृती समिती आहे, यांचे जे पदाधिकारी असतील, एक नागरिकांचे प्रतिनिधित्व म्हणून ते जेव्हा ह्या शहरामध्ये वावरत असताना खऱ्या अर्थाने ह्या शहराचा विकास ज्या ताकदीनं होणं गरजेचं होतं, ज्या उमेदीनं होणं गरजेचं होतं. शाहू महाराजांचं ऐतिहासिक शहर आहे, संस्थान आहे करवीर. ज्या पद्धतीनं शाहू महाराजांच्या काळामध्ये धरण म्हणजे राधानगरी धरण असेल, खासबाग मैदान असेल, बिंदू चौक असेल, इतर हॉस्टेल्स बांधल्या शाहू महाराजांनी, शैक्षणिक सुविधा इथं निर्माण केल्या, त्या कुठंतरी त्यांनी जे निर्माण केलं हे त्याला कुठंतरी ह्या प्रशासनानं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीनिमित्तानं इथल्या राज्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी तितकंच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.